आपण गांडूळ बेड लावलेला आहे। त्याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला काट्या रोवून घेतल्या, गांडूळ बेड लावलं, त्यामध्ये आधी चिपाडं हे टाकू जे जनावरांनी खाऊन निविष्ठ राहिलेले आहे ते टाकण्यात आली। त्यानंतर शेणखत टाकलं आणि त्यानंतर सोयाबीनचं जे भिजून नुकसान आपण उकरड्यामध्ये जे टाकून देणार तेच ह्याच्यामध्ये बोसकट टाकलेलं आहे। आणि आता आणखीन एक थर शेणखताचा द्यायला लागलेत। तर असं जेवढे बसतील थरावर थर असे टाकून घ्यायचे, पूर्ण भरून घ्यायचं भरेपर्यंत 21 दिवस आणि 21 दिवस असंच राहू द्यायचं। त्याच्यामध्ये 21 दिवस दररोज थोडं थोडं 2 टाइम पाणी मारायचं, असं आपलं थोडं फवारल्यासारखं थोडं शिंपडत चालायचं। आणि 21 दिवसानंतर आपण जरा थोडं उकरून पाहायचं, त्यामध्ये गारवा लागल्यानंतर धूप निघली का असं आपल्याला समजतंच। आणि नंतर गांडूळ ह्याच्यामध्ये सोडून द्यायचे। तर ह्या गांडूळ खताचा एवढा बेस्ट रिझल्ट आहे आणि एवढं खत रासायनिक खताला आपल्या मागं टाकते, सगळी शेतकऱ्यांची पण बचत होते, टाकाऊपासून टिकाऊ, आपल्या शरीराला पण उपयोगी आणि धान्य पण आपलं पीक पण चांगलं येत आहे। सेंद्रिय पद्धतीनं आपली शेती पण चांगली सुधारण्यात येते। सगळ्यांनी हे करावे, सगळ्यांनी आपलं असंच शिकली शेती करण्याचं तर अतिउत्तम होईल। कमी